मुंबई आणि पाऊस यांचे एक वेगळंच नाते. सुरुवातीला उकाड्याने होरपळणाऱ्या मुंबईकरांना या पावसाने दिलासा दिला, एक सुखद अनुभव दिला. पण अवघ्या 4 ते 5 दिवसांतच या पावसाने आपलं रौद्र रूप धारण केलं आणि नेहमीप्रमाणे मुंबईकरांच्या डोळ्यात पाणी आलं. यंदा मान्सून उशिराने आला खरा, पण येताना त्याने मुंबईच्या पायाभूत सुविधांचे पार 3 तेरा वाजवलेत. शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत, रस्ते वाहतूक ठप्प झालीये आणि सर्वात दुर्दैवी म्हणजे या पावसाने निष्पापांचे बळी घ्यायला सुरुवात केली. मुंबईतील मानखुर्द भागातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. 5 जुलै रविवारची ती रात्र जनता नगरमधील रहिवाशांसाठी काळ रात्र ठरली. इथल्या हनुमान मंदिराजवळ असलेल्या चाळ क्रमांक 5 मधील एका 3 मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक पत्त्यांसारखा कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे ही चाळ अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. येथील रहिवासी पावसाचा जोर पाहून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरातील सामान आवरत होते, सुरक्षित ठिकाणी जाण्याची तयारी करत होते. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळलं. या भीषण दुर्घटनेत 5 निष्पाप लहान मुलं आणि एका महिलेसह एकूण 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांनी स्वतः उपस्थित राहून बचाव कार्याचे समन्वय केले. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना युद्धपातळीवर बाहेर काढून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केलं, तर एका जखमी तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातून आणि प्रशासनाकडून तातडीने हालचाली झाल्या. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तातडीने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला, तसंच मदत देखील जाहीर केली. यावेळी आमदार अबू आझमी आणि रुखसाना सिद्दीकी देखील उपस्थित होते. दुसरीकडे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी थेट घटनास्थळाची पाहणी केली. मुंबईतील अशा धोकादायक इमारतींची आणि चाळींची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. मात्र दरवर्षी पावसाळा आला की अशी आश्वासनं दिली जातात, पण निष्पाप मुंबईकरांचे बळी जाणं कधी थांबणार, हाच खरा मोठा प्रश्न आहे. मुंबईकरांचा घात केवळ दुर्घटनांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेलाही या पावसाचा मोठा फटका बसलाय. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केलाय. अशातच मध्य रेल्वेच्या विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान एक अजब आणि तितकाच संतापजनक तांत्रिक बिघाड समोर आला. वादळी वाऱ्यामुळे एक प्लास्टिकचा मोठा तुकडा उडून थेट रेल्वेच्या ओव्हरहेड इक्विपमेंट म्हणजेच मुख्य वायरवर जाऊन अडकला. या साध्या प्लास्टिकमुळे अप स्लो मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. नाहूर ते कांजूरमार्ग दरम्यान तब्बल 4 लोकल गाड्या एकामागोमाग एकाच रुळावर अडकून पडल्या होत्या. रेल्वे स्थानकांवर तांत्रिक बिघाडामुळे पुढील सूचनेपर्यंत गाड्या सुटणार नाहीत अशा घोषणा सतत केल्या जात असल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे आज सकाळीच विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारनंतर मुंबईत प्रचंड वेगाने वारे वाहणार असून दुर्घटना घडू शकतात अशी भीती व्यक्त केली होती आणि त्याचा फटका थेट मध्य रेल्वेला बसला. फक्त मुंबई शहरच नाही, तर मुंबईला जोडणारे इतर मार्गही आज बंद आहेत. मुंबई पुणे दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर मोठी दरड कोसळली. तसंच पुणे मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरातही दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प आहे. महामार्ग आणि लोहमार्ग दोन्ही एकाच वेळी बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचा हा कहर फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही, तर कोकणातही याने धुमाकूळ घातलाय. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी स्थानकाच्या छताचा तब्बल 50 ते 60 फुटांचा भाग अचानक कोसळला. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा तिथे कोणी नव्हतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण धक्कादायक बाब अशी की या स्थानकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण नुकतंच करण्यात आलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम एका खासगी कंत्राटदाराला दिलं होतं. गेल्या वर्षीही या छताला गळती लागली होती. मग अवघ्या काही महिन्यांतच हे छत कोसळतं कसं? कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर आणि प्रशासनाच्या देखरेखीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पायाभूत सुविधांची परीक्षा घेतली जाते आणि प्रत्येक वेळी प्रशासन अपयशी ठरतं. चालू आठवड्यात झाडे कोसळण्याच्या आणि मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटनांमुळे मुंबईकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
वांद्रे पूर्व भागात एक मोठं झाड कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालं. 30 जून रोजी एका स्कूल बसवर झाड कोसळल्याने 11 वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला होता. तर मीरा भाईंदरमध्येही एका व्यक्तीचा झाड अंगावर पडल्याने जीव गेला. याहून धक्कादायक घटना 2 जुलै रोजी घडली साकीनाका येथे. 55 वर्षांचे गृहस्थ कामावर जात असताना रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. पालिकेच्या कंत्राटदाराने गटार साफ करण्यासाठी मॅनहोलचे झाकण काढलं होतं, पण काम अर्धवट सोडून तिथे कोणतीही धोक्याची सूचना न लावता तो निघून गेला. कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागलाय. यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तसंच कुर्ला येथील नौपाडा येथे अंगावर झाड पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर काल देखील आरे कॉलनी येथे झाड अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आता भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील 48 तासांचा रेड अलर्ट कायम ठेवलाय. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि अमरावती भागातही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्यात. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं टाळा. जीर्ण इमारती, झाडे, होर्डिंग्स आणि विजेच्या खांबांपासून दूर राहा. झाडांखाली वाहने पार्क करू नका. समुद्र किनारे आणि सखल भागांत जाणे टाळा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपत्कालीन मदतीसाठी पालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधा. प्रशासनाचे 15,000 अधिकारी आणि कर्मचारी सध्या रस्त्यावर उतरून काम करतायत. मात्र कंत्राटदारांचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे दरवर्षी मुंबईकरांनाच का सोसावं लागतं हा प्रश्न कायम आहे. तुम्ही सुरक्षित राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. या संपूर्ण परिस्थितीवर तुमचं काय मत आहे? प्रशासनाच्या या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमची मतं नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.